काका प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोण भारी? आमची महायुतीच भारी. बरं. आणि महायुतीमध्ये विचार केला आमचे नियाज खान, हां. कारण आमच्या नियाज खानने या भागात कुठलंच काम ठेवलेलं नाही. रस्ते, लाईट, पाणी, गटर्स सगळी कामं पूर्ण केलेली आहेत. त्यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे ते असं नुसतं सांगत नाहीत मी करणार बिरणार, त्यांनी केलेलं आहे सगळं. आता आमच्या इथे एकही समस्या नाही शास्त्रीनगरला. त्यामुळं जिथं नियाज खान तिथं आम्ही. पण त्यांनी पक्ष बदललाय की पहिला ते शिवसेनेत होते. पक्षाशी संबंध नाही. ते पक्षात मागच्या वेळी पण शिवसेनेत नाही आले. त्यांच्या 4च सीटा होत्या. त्यांना फंड बी मिळत नव्हता. तरी पण ते इतर जाऊन सगळीकडे जाऊन त्यांनी जवळजवळ 10 कोटीची कामं आमच्या इथं भागात केले आहेत. ते फंड आणू शकतात. ते पक्षात कुठल्या आहेत याचा महत्त्व नाही. ते फंड आणून जागेवर इथं कामं करून देतात, ह्याला महत्त्व आहे. काही करून त्यांचं बोलणं एवढं चांगलं आहे. ताई माई आका प्रत्येकाला आदर देणं हे कळलं. ते त्यांना कुठल्याही ह्याचा म्हणजे पदाचा गर्व नाही किंवा याला कुठला नाही. प्रत्येकाला दादा मामा असं म्हणजे बोलणं त्यांचं इतकं चांगलं आहे. त्यामुळे त्यांना विरोध कुणाचा नाहीच आहे. आमच्या भागात तर त्यांना 100% मतदान मिळते. हेच काय आता विरोधकसुद्धा म्हणायला लागलेत त्यांना मत द्या, पण दुसरी 4 मतं आहेत तुम्हाला, बाकीच्यातलं आम्हाला एक तरी द्या. म्हणजे त्यांनासुद्धा एवढं माहीत झालं की ह्या माणसानं केरून दाखवलेलं आहे. त्यामुळे काय प्रश्नच नाही. ते येणारच, निश्चितच येणार. पण ते आता लढताना जनरल कॅटेगरीमधून म्हणजे होय. सर्वसामान्य गटातून लढतात. हां. असं असताना ते असं या प्रभागात असं काय होईल काय? ते मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांना ते कसं आहे, प्रभागालाच आपलं कुटुंब समजतात. ते कुटुंबाचाच एक भाग आहे. ते कुठल्या जातीचा ह्याचा काय प्रश्नच येत नाही.